नमस्कार विद्यार्थी बांधवांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या मराठी विषयाचा बालसभा हा पाठ अभ्यासणार आहोत. बालसभा या शब्दातच आहे बालकांद्वारे आयोजित करण्यात आलेली सभा किंवा बालकांची सभा. बालसभा या उपक्रमाचे नियोजन, कामाचे स्वरूप, कार्यक्रमात विविधता कशी आणता येईल याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना यावी, मार्गदर्शन मिळावे यासाठी या पाठाचे आयोजन आहे. बघा, हा एक छोटेखानी उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून नियोजन, कामाचं स्वरूप, कार्यक्रमामध्ये विविधता आणून विद्यार्थ्यांना मूल्याचं शिक्षण प्राप्त व्हावं आणि बालसभेसारखे उपक्रम विद्यार्थ्यांना करता यावेत याची त्यांना कल्पना यावी, त्यांना मार्गदर्शन मिळावं यासाठी या पाठाचं आयोजन केलेलं आहे. तुम्हाला हे आठवते का, इयत्ता 5वीमध्ये असताना तुमच्या शाळेत कोणकोणत्या बालसभा झाल्या होत्या? या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहायची आहे. त्या सभांसाठी वर्गातील कोणकोणत्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता? बालसभामध्ये तुम्ही सहभाग घेतला होता का? बालसभामध्ये तुम्ही सहभाग घेतला असेल तर बालसभांची तयारी तुम्ही कशी केली होती? या 4 प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायची आहेत. तर विद्यार्थी बांधवांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांद्वारे घेण्यात आलेली ही बालसभा आहे. पाळंदूर शाळेतील इयत्ता 6वीच्या वर्गाची बालसभा संपन्न झाली. वर्गशिक्षिकेने मुलांना कामे वाटून दिली होती. इयत्ता 6वीच्या ज्या वर्गशिक्षिका होत्या त्या वर्गशिक्षिका मॅडम यांनी विद्यार्थ्यांना कामे वाटून दिली होती. विद्यार्थ्यांना आवडीचे काम करायला मिळाल्याने त्यांच्यात उत्साह होता. प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेने कौतुक केले. सगळ्या शाळेने या नियोजनबद्ध रीतीने पार पडलेल्या बालसभेचे कौतुक केले, प्रशंसा केली. पाहूया तरी कशी झाली ही बालसभा. आता ही बालसभा कशी झाली ते आपण बघणार आहोत. नीता म्हणते, बघा, 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे. 28 नोव्हेंबरला मुलींसाठी शिक्षणाची द्वारे खुली करणाऱ्या ज्ञानसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी, त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जो 6 डिसेंबर रोजी बाबासाहेबांना आपण विनम्र अभिवादन करतो, त्यांचा तो महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली आहे असं नीता म्हणते आहे, संबोधन करते आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. माझा वर्गमित्र कुणाल याने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने त्याला विनंती करते. कुणालने या बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी विनंती कुणालला करण्यात आलेली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा अशीही मी त्यांना विनंती करते. बघा, मुख्याध्यापिका व अध्यक्ष जे कुणाल आहेत, म्हणजे 6वीचा जो विद्यार्थी कुणाल आणि मुख्याध्यापिका शाळेची, यांना विनंती करण्यात आलेली आहे की बाबासाहेबांच्या आणि महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. तन्वी काय म्हणते आहे बघा, यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण या 2 थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया. इयत्ता 5वीच्या वर्गातील अनवर आपले विचार मांडेल. इयत्ता 5वीच्या वर्गातील जो अनवर आहे तो आपले विचार मांडणार आहे. अनवर: सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना
महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाहीत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. बघा, मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अपरिमित कष्ट सहन करावे लागले, अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण ते आपल्या विचारापासून डगमगले नाहीत आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत. अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. अनवरने भाषण केलेले आहे. महात्मा फुलेंच्या कार्याचं महात्म्य त्याने त्याच्या या भाषणातून, त्याच्या वक्तृत्वातून मांडलेलं आहे आणि आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कुटुंबाला हातभार लावत आहेत. त्याचप्रमाणे अप्रत्यक्षपणे देशालाही, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे देशाच्या प्रगतीतही त्या मोलाचं योगदान देत आहेत. तन्वी. धन्यवाद अनवर. यानंतर इयत्ता 6वीतील निलोफर आपले विचार मांडेल. तन्वी जी सूत्रसंचालक आहे, तिने अनवरला धन्यवाद दिलेले आहे आणि इयत्ता 6वीतील निलोफर आता तिचे विचार मांडणार आहे. निलोफर म्हणते, आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी निलोफर बोलते आहे. डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे मूळ नाव काय होते? भीमराव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी म्हणजेच एखाद्या बाबीमध्ये रस असणे, तर त्यांना शिक्षणात रस होता, आवड असणे व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते. त्यांना शिक्षणाविषयी आपुलकी होती, आस्था होती, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले, खूप कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात जवळचे मित्र कोण होते? पुस्तके होते. ते पुस्तकात खूप रमायचे. पुस्तक वाचन त्यांना खूप आवडायचं. वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जय हिंद. बघा, त्यांची बुद्धिमत्ता कुशाग्र होती, त्यांचं ज्ञान उत्तुंग होतं, सखोल ज्ञान त्यांना होतं आणि अखंड वाचनामुळे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होऊ शकले. ते भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तन्वी म्हणते, धन्यवाद निलोफर. निलोफरला तिने धन्यवाद दिलेले आहे. यानंतर मी इयत्ता 7वीतील गुरुप्रीतला आपले विचार मांडण्यास पुढे बोलावत आहे. आता गुरुप्रीत येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केले. महात्मा म्हणजे काय? तर महान असा आत्मा, महान व्यक्तिमत्व. त्यांनी देशासाठी, समाजासाठी महत्त्वाचे कार्य केले, म्हणून त्यांना महात्मा असे म्हणण्यात येते. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केली. विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले. अनाथालये काढली. सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते आणि त्यांनी मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली होती. वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. पुस्तकांसारखा अद्वितीय दुसरा मित्र नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखण्यात येते. या 2 व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. दीपस्तंभ आहेत म्हणजे काय? की ते आपल्यासाठी ज्ञानाचा प्रकाश देणारे दीपक आहेत. दीपक काय करतो? दिवा काय करतो? असा स्तंभ की ज्यावर दिवा असतो, ते आपल्यासाठी ज्ञानाचा प्रकाश देणारे दिव्याचे खांब आहेत. आणि तुम्हाला माहीत असेल की अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाचा प्रकाश महत्त्वाचा असतो आणि असे हे दीपस्तंभ आपल्यासाठी आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद.
तन्वी म्हणते, धन्यवाद गुरुप्रीत. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण आहेत? कुणाल, इयत्ता 6वीचा विद्यार्थी. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, त्यातून आपल्याला या 2 थोर व्यक्तींच्या कार्याची, विचारांची माहिती मिळाली. कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. बघा, या 4 ओळींचा अर्थ असा होतो की ज्याच्याजवळ आहे त्यानं द्यावं आणि घेणाऱ्याने घेत जावं. म्हणजे इथं म्हटलेलं आहे की ज्ञान देणाऱ्याने ज्ञान द्यावं, घेणाऱ्याने ते घ्यावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजेच देणाऱ्याचा जो गुण आहे देण्याचा, तो घेणाऱ्याने घ्यावा आणि तो मोठा झाल्यावर किंवा तो पुढे प्रगतीच्या पथावर असताना त्यानेही दुसऱ्यांना द्यावं आणि घेणाऱ्याने परत काय करावं की देणाऱ्याचा गुण घ्यावा. अशा रीतीने एक प्रकारे दानयज्ञाची सुरुवात होईल आणि दानयज्ञाची सुरुवात होऊन त्याचं वर्धन होईल, ते वाढेल. असा सुंदर विचार विंदा करंदीकरांनी या 4 ओळींच्या माध्यमातून आपल्याला दिलेला आहे. महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. शाळाबाह्य म्हणजे जो विद्यार्थी शाळेत येतच नाही, शाळेत त्याचं नाव नोंदलेलं नाही असा विद्यार्थी, किंवा शाळेत नाव नोंदलेलं आहे मात्र अनेक महिन्यांपासून तो शाळेत आलेला नाही असा विद्यार्थी, म्हणजे शिक्षणाच्या प्रवाहापासून दुरावलेला विद्यार्थी म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थी. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. बघा, सर्वजण शिक्षणाच्या प्रवाहात जर आले, शिक्षण जर त्यांनी प्रामाणिकपणे घेतलं तर ते प्रगती करतीलच. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद. तन्वी आता म्हणते की धन्यवाद कुणाल. आता आभार प्रदर्शन चंदर करेल. चंदर काय करणार आहे आता? आभार प्रदर्शन. अध्यक्षीय भाषणानंतर काय असतं? आभार प्रदर्शन असतं. आज आमच्या वर्गाच्या बालसभेला मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. चंदरने सर्वांचे आभार मानलेले आहे. आमच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा, सेविका, मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली. म्हणूनच आम्ही या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले. मिनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगांचे चित्ररेखाटन दिसते आहे. कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिनप्पा यांनी ही प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे बालसभेची वातावरण निर्मिती सुरेख झाली. तसेच आपल्या सर्वांचे मी इयत्ता 6वीच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. अतिशय सुरेखपणे, अतिशय सुंदरपणे चंदरने आभार प्रदर्शन केलेलं आहे. पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीने बालसभा घेतली. उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले. त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमांव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमांची भर घातली आणि आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली. त्यात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले, नाटिका सादर केल्या, त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्स तयार केले. बघा, अशा रीतीने नाविन्यपूर्ण असा हा उपक्रम या विद्यार्थ्यांनी इथे अतिशय सुंदर रीतीने सादर केलेला आहे. अशाच रीतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आपण आपल्या शाळेमध्ये साजरे करून संबंधित दिनाचं औचित्य हे आपण अतिशय चांगल्या रीतीने साधू शकतो. त्याचप्रमाणे संबंधित दिवसाच्या दिवशी, संबंधित जो दिवस असेल त्या दिवशी कोणाची पुण्यतिथी असेल, जयंती असेल, तर त्या महापुरुषाच्या विचारांची माहिती, त्या महापुरुषांच्या जीवनपटाची माहिती, त्या महापुरुषाच्या जीवनामध्ये घडलेल्या पराक्रमाची किंवा त्याने केलेल्या पराक्रमाची माहिती विद्यार्थ्यांच्या मनावर जर ठसवल्या गेली तर विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये निश्चितच सकारात्मकता निर्माण होईल आणि त्या विचारांप्रमाणे त्यांचं आचरण जर झालं तर आपल्या देशाला नवे महापुरुष मिळतील आणि आपल्या देशाची उत्तरोत्तर प्रगती होत राहील विद्यार्थी बांधवांनो. आणि म्हणूनच अशा बालसभांसारखे विविध उपक्रम आपण करावेत आणि त्या उपक्रमांची माहितीही आपण मला देऊ शकता. तर विद्यार्थी बांधवांनो, आपणाला ही बालसभा समजली असेल
आपणाला हा पाठ समजला असेल अशी मी अपेक्षा करतो, अशी माझी खात्री आहे. आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून विनंती आहे आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओला शेअर करावा आणि आपल्या काही शंका असतील तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावेत. खूप खूप धन्यवाद विद्यार्थी बांधवांनो.